त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे। त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे। आता आपण अध्याय पाहत आहोत 36 ते 40 नर्मदा पुराण, आणि हा 36वा अध्याय आहे वरुणेश्वर तीर्थवर्णन। राजन, तुला वरुणेश्वर तीर्थाचे महात्म्य सांगतो। काल हेच ब्रह्म असल्याने अनेक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय झाले आहेत। त्या संबंधाने कितीतरी देव, गंधर्व, ब्रह्मा, विष्णू, नद्या, पशुपक्षी आदी व्यष्टी आणि समेष्टी प्रकारच्या लोकांची निर्मिती झाली आणि लयही झाला। या सर्वांचे नियमन करणारी एकच दिव्य शक्ती होती आणि आहे, या अबाधित राहील, तीच शिवशक्ती होय। या शक्तीस आधारभूत, कल्याणकारक आणि प्रमाण मानून ज्या जीवांनी तपसाधना केली आहे त्यास आशुतोष शिवशंकरांनी श्रेष्ठत्व प्रदान केले। असाच एक सामान्य ब्राह्मण होता। तो आचार, विचार आणि सदाचार या त्रिसूत्रीने जीवनक्रम व्यतीत करत होता। त्या करुणा घन गुणनिधी शिवशंकराचे स्मरण आणि त्यांच्या भेटीची ओढ त्याच्या मनामध्ये होती। त्याने नर्मदेच्या काठी अनेक वर्षे तप केले आणि आपल्या तपसाधनेतील चांद्रायण व्रताची सांगता करण्याची त्याची इच्छा होती। पण घरी गरिबी असल्याने त्याला अतिशय दुःख झाले। त्याने शिवशंकरांची पूजा मनोभावे केली। त्या पूजेसाठी त्याच्याकडे जल, बिल्वपत्र, रानफुले, रानातील फळे याच गोष्टी होत्या। यापेक्षा अजून काही नव्हतं। पण शिवांनी माझी पूजा गोड मानून घ्यावी, तरच मी अडाणी अल्पज्ञ असून देखील ही पूजा पावली असं समजेन। मी काही मंत्रतंत्र जाणत नाही, मला काही पूजेचं रहस्य माहीत नाही, असं तो म्हणत होता। पण जशी त्यांची इच्छा असेल तसेच माझ्याकडून त्यांनी व्रत करून घेतले आणि या शिवशंकराच्या पूजेचा महिमा देव वा अन्य ब्रह्मादी ऋषीगणही जाणू शकत नाहीत। पण भोळे शंकर बालसुलभ भावाने केलेल्या भक्ताच्या उपासनेवर देखील प्रसन्न होतात, असे मी ऐकले आहे। आता या वरुणेश्वराची माहिती सांगताना सांगितलं की सृष्टीवरती अनेकदा उत्पत्ती आणि प्रलय झाले आहेत, आणि मग अगदी ते देव, शंकर, काय ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणतात तसं विष्णू आणि ब्रह्मा, नद्या, पशुपती, सगळ्या गोष्टी, पशुपक्षी पुन्हा पुन्हा लय पावल्या आणि पुन्हा पुन्हा निर्माण झाल्या। पण ह्या सगळे करणारी ही एकच शक्ती आहे, ती म्हणजे शिवशंकर होय। तर अशा त्या शंकराचं एक सामान्य ब्राह्मण तप करत होता आणि त्याच्याकडे काही नव्हतं। आता चांद्रायण व्रत मी मागे सांगितलंय की पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत एक एक घास कमी करत जायचं आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत एक एक घास खात 16व्या दिवशी 16व्या कळेला 16 घास, परत 16चे 15, 14, 1 पर्यंत याला चांद्रायण व्रत म्हणतात। आणि कोणत्याही व्रताचं उद्यापन करायचं असतं, काहीतरी दानधर्मही करायचा असतो, तर त्याच्याकडे काही परिस्थिती नव्हती। मग त्याच्यामुळे त्याने काय केलं, तो म्हटला शंकरांना माहीत आहे, ते भोळे शंकर सगळ्या गोष्टी मानून घेतात, आणि म्हणून त्याने काय केलं, तर जे काही रानटी फुलं आहेत ती, बेल, पाणी, फळं असं काही देवाला अर्पण केलं। तर देवांना काय नको असतं बघा, भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे त्यांनी, फल पुष्पतोय, पुष्पतोय फक्त, म्हणजे मला साधं पाणी आणि 4 फुलं दिलीत तरी पण मी तुमच्यावर प्रसन्न आहे, किंवा 2 हस्तक आणि 3रं मस्तक देखील देवाला चालतं। पण जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही यथाशक्ती दान केलं पाहिजे। आणि हा दानधर्म फक्त आपल्याच धर्मात नसून सगळीकडे आहे। ख्रिश्चन लोक तर दर महिन्याला त्यांच्या पगाराच्या 10% हा फक्त दानधर्म किंवा देवासाठी बाजूला काढतात। मुस्लिम लोकही तसंच करतात। तेव्हा आपणच म्हणायला नको की हां सगळं काय देवळात द्यायचं आहे, सर्व काय ब्राह्मणाला द्यायचं आहे, असं नाही। जे तुमच्याच्यानं शक्य आहे ते तुम्ही करत जा। तर तो मनामध्ये आणतो की भोळे शंकर माझी बालसुलभ पूजा देखील मान्य करून घेतील, असं त्याच्या मनामध्ये त्यानं ठेवलेलं आहे, आणि भक्ताच्या उपासनेवर ते प्रसन्न होतात, हे मी ऐकले आहे। मला अशा अवस्थेत ठेवणे आणि माझी पूजा करण्याची पद्धत पाहणे ही त्यांचीच दिव्य लीला असेल, हे जाणून त्या ब्राह्मणाने माता नर्मदेची, तिच्याकाठी असणाऱ्या शिवलिंगाची पूजा करून एका ब्राह्मणास पाण्याने भरलेले मृत्तिका पात्र म्हणजे मातीचे मडके दान केले। म्हणजे एक ब्राह्मण पण दुसऱ्या ब्राह्मणाला दान करतो, तर त्याने पाण्यानं भरलेलं काय केलं, घट दिला, माठ दिला। त्याच्या या भक्तीवर आशुतोष शंकर प्रसन्न झाले।
ते नर्मदे काठी आपल्या गणासह नंदीवर आरूढ होऊन प्रगट झाले. त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे वत्सा, आजवर केलेल्या तुझ्या भक्तीने आणि व्रताने मी प्रसन्न आहे. तू दिलेल्या दानामुळे व त्यामागील दानाच्या भावनेमुळे त्या दानाचे फळ ऐक. 1,00,000 तहानेल्या जीवांना जलपान केल्याचे जे पुण्य मिळते, तेवढे पुण्य तुला एक मृत्तिका कलश भरून दिल्याने प्राप्त झाले आहे. म्हणून तुझ्या अंतःकरणात देण्याचा गुणधर्म असल्याने तू देव होशील. देण्यात मेघ हा दानशूर आहे, म्हणून तूच वरुण बनून जगताची तृषा शांत करशील. हे ऐकून ब्राह्मण सद्गतीत झाला. आता म्हणजे काय, पूर्वी वरुण नव्हता का तिथं? वरुण आहे, पण त्या वरुणाच्या गणामध्ये ह्याची देखील एक कारण म्हणजे ह्याला देखील सामावून घेतलेला आहे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. भगवंताच्या औदार्याची तो तोंड भरून स्तुती करू लागला. सर्व देवही शंकराची स्तुती करू लागले. भक्तीमध्ये भगवंतच बनण्याची शक्ती सामावली असते, हे उदाहरण शिवशंकरांनी जगाला दाखवून दिले आणि भक्ती महिमा वाढवला. शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढ्या सामुग्रीची आवश्यकता आहे, त्यापेक्षा अधिक समर्पण भाव, निष्ठा आणि सातत्य यांची आवश्यकता असते. त्यानंतर हाच ब्राह्मण पुढील मन्वंतरात वरुण झाला आणि भगवंताच्या कृपेने त्याला पूर्वस्मृती होती. नर्मदेच्या काठी काहीसे तप केल्याने आणि किंचित दान घडल्याने मला देवत्व प्राप्त झाले आहे, असे त्या माता नर्मदेचे हे श्रेय आहे. कारण तिच्या काठी बसूनच शिवशंकराची आराधना घडली. तिच्या जलाप्रमाणे निर्मल, निराकार आणि शुद्ध मन बनले. कामादी विकार तिच्या आश्रयाने नष्ट झाले. शाश्वत दुर्लभ अशा शिवाचे दर्शन झाले. म्हणून अति आनंदाने संपूर्ण सामुग्रीसह राजोपचार पूजा शिवशंकराच्या षड्गुणास गीत गावे. राजोपचार पूजा करावी, शंकरास षड्गुणाचे गीत गावे. त्याप्रमाणे राज ऐश्वर्याने शंकराचे पूजन केले. वेदमंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मणास हिरे, माणके, मोती, धान्य, दागदागिने यांची पोती भरून भरून दिले. ब्राह्मणांना अत्यानंद झाला. अग्निहोत्री, यज्ञसामुग्री, घृत, सुगंधी द्रव्य, रसभरित सीतोवल्ली, कामधेनू, गोरस इत्यादी अमूल्य गोष्टी दिल्या. रत्नराशी आणून दिल्या. नर्मदा किनारी चारही वेदांच्या ऋषींनी यज्ञ केले. त्या यज्ञात सर्व देवता उपस्थित होत्या. अग्नीने प्रत्यक्ष प्रगट होऊन हविर्भाग स्वीकारला. माता पार्वतीलाही त्याच्या दातृत्वाचे कौतुक वाटले. शिवशंकरांनी ब्राह्मणाला कृपेचे दान दिल्याने जगताचे कसे कल्याण झाले व गुणग्राहक शंकरांनी ब्राह्मणास कसे दिव्य देवत्वात परावर्तित केले, याचे तिला आश्चर्य वाटले. तसेच शिवाच्या दातृत्वाचे, महत्तेचे सर्व गुणगान करू लागले. महादेवांनाही मिळालेल्या शक्तीचा केलेला विनियोग पाहून वरुणाबद्दल प्रेम वाटू लागले. तेव्हापासून वरुणाने केलेल्या लिंगाची पूजा व त्याला मिळालेली वरप्राप्ती म्हणून त्याचे नाव आहे वरुणेश्वर लिंग. पंचमहातत्वापैकी 5 तत्व आहेत ना आपली. पृथ्वी, आप म्हणजे तेज, पृथ्वी, आप म्हणजे पाणी, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही 5 पंचमहाभूत आहेत. त्यापैकी आप म्हणजे पाणी, तर त्या पाण्याचाच म्हणजे तो एक आहे ना, वरुण हा भाग आहे. तर त्याचं त्याने पंचमहातत्वाच्या एकाचं मुख्य जलतत्व हेच आहे. त्याचा प्रत्यादी देवता वरुण आहे. या वरुणाचा प्रत्यक्ष वरुण लोक आहे. त्यामुळेच अल्पशा उपासनेने साधकाला दिव्यत्व प्राप्त होण्याचे सामर्थ्य या लिंगात आहे. म्हणून या ठिकाणी जे पुण्यकर्म केले जाते त्याचे फळ निःसंशय प्राप्त होते. या ठिकाणी श्राद्ध, तपव्रत, दान, पूजन, दान केल्याने साधक अनेक पापकर्मातून मुक्त होतो. असा हा वरुणेश्वर तीर्थवर्णन नावाचा अध्याय इथे पूर्ण केलेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता अध्याय 37 पाहत आहोत आपण. नंदिकेश्वर तीर्थवर्णन आहे. राजन, या ठिकाणी महानंदीला सिद्धी प्राप्त झाली ते तुला सांगतो. गणेश्वर नंदी नर्मदेवर तप करत जय प्राप्त करून एक तीर्थ सोडून दुसऱ्या तीर्थावर पोहोचले. जेव्हा ते दधिस्कंद तीर्थ सोडून दुसऱ्या तीर्थावर पोहोचले तेव्हा शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी नंदिकेश्वराला वर मागण्यास सांगितले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू आपल्या इच्छेनुसार मला वर माग.
तुझ्या तीर्थयात्रेने आणि सिद्धतपाने मी तुझ्यावर प्रसन्न आहे. गणेश्वर नंदी म्हणजे काय, गणपती आणि नंदी दोघं पण एका तीर्थावरून दुसऱ्या तीर्थाला चाललेले होते. मग ते तिथं दधिस्कंद तीर्थ नावाच्या तीर्थाला सोडून दुसऱ्या तीर्थावर आले. तेव्हा शंकर म्हणले, तुझ्या या तपयात्रेनं मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे तो वर तू माग. तेव्हा नंदी म्हणाला, भगवन मला धन नको, उत्तम कुळाची संतती नको, कारण आपले चरणकमल सोडून मला काही नको. जर आपल्याला काही द्यावेसे वाटतच असेल तर माझी आंतरिक अशी इच्छा आहे, आपले सानिध्य अखंड प्राप्त व्हावे. आपल्या कृपेने मला आपले वाहन बनण्याचे सामर्थ्य द्यावे. भगवान शंकर हे ऐकून अतिप्रसन्न झाले. त्याला म्हणाले, तथास्तु. भगवान शंकराने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. त्याचवेळी त्याला अनेक गूढ शक्तीचे ज्ञान झाले. त्याच्या पाठीवर स्वार होऊनच ते शिवलोकी गेले. याच तीर्थक्षेत्रावर जो पुरुष स्नान करून भक्तिपूर्वक शंकराची पूजा करतो तो शंकराचा अनुचर होतो. त्यानंतर मोठ्या कुळात जन्म घेऊन तत्वज्ञानी होऊन 100 वर्ष तो जगतो. असा हा नंदिकेश्वर तीर्थमहिमा अध्याय पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता पुढचा अध्याय आहे 38. ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन. आता इथं 3 ऋण असतात आपल्यावरती, त्या ऋणाचं कसं इथं मोचन होतं त्याचं हे महात्म्य वर्णन आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, हे राजन, 3 ऋणातून मुक्त करणाऱ्या तीर्थाचे फळ तुला मी सांगतो. राजन, हे पवित्र तीर्थ ओंकारेश्वर पर्वताच्या मागे कर आणि नर्मदा या संगमावर ब्रह्मवंशात उत्पन्न झालेल्या ऋषीद्वारा स्थापित आहे. कर आणि नर्मदा, कर नदी पण आहे, त्यांचा संगम आहे तिथं. आणि ब्राह्मण वंशात निर्माण झालेले एक ऋषी होते, त्यांच्याद्वारा हे तीर्थ स्थापन केलेलं आहे. या तीर्थावर अनेक सिद्धांनी तप केल्याने साक्षात शिवशंकराचा येथे निवास आहे. आशुतोष शिवशंकराचे 4ही अवस्थेतील आणि 4ही आश्रमातील भक्त आहेत. आता 4 आश्रम म्हणजे काय, तर एक बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्ध आहे आणि मग कोणता आहे तर वानप्रस्थ आश्रम आहे. तर हे 4 आणि 4 स्थिती म्हणजे कुठल्या आहेत तर आपल्या समाधीच्या ज्या 4 स्थिती आहेत त्या सांगितल्या आहेत. उन्मनी, समाधी, तुर्या इत्यादी या आपल्या अवस्था आहेत. त्या सगळ्या प्रकारचे भक्त शंकराचे आहेत. आपल्या आराध्य देवतेचे स्मरण, पूजन, भक्ती करून आपापला धर्म ते सांभाळत असतात. परंतु दैववशात प्रारब्धाने अनेक सुखे दुःखे भोगतात. काहींचे भोग इतके त्रासदायक असतात की भोगणाऱ्या जीवाला जीवन नकोसे होते. अशा जीवांचे असहाय्य दुःख पाहून करुणाघन सदाशिवाचे अंतःकरण द्रवते. त्यांचे दुःख कशाने कमी होईल त्याचे ते चिंतन करतात. त्रिविध तापाने होरपळून निघालेल्या जीवावरती कृपेचा वर्षाव करतात. शीतल वारा घालण्याचे उपकार देवांबरोबर इतर ऋषीगण आणि संत महात्मेही करतात. आता हे त्रिविध ताप काय आहेत तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक. म्हणजे एक असतो तो आपल्या शरीराचे भोग म्हणजे भौतिक जगातला. दुसरा आहे तो काही देवाचा कोप वगैरे, तुमचा कुळदैवताचा किंवा काय जे देवाने निर्माण केलं. आणि तिसरा असतो आध्यात्मिक त्रास असतो. तर ह्या त्रिविध तापांवरती शंकर हे तुम्हाला काय लेपन करतात आणि ऋषीगण पण त्याला मदत करतात. लेपन म्हणजे एक प्रकारे शांती मिळवून देतात. राजन, प्रत्येक जीवाला कोणाच्या तरी आश्रयाने आधाराने राहावे लागते. जीवन जगताना मनुष्याला आपल्या आचार धर्माचे आलेले कामेही करावे लागतात. या कर्मातून काही कर्मे चांगली इष्ट असतात तर काही कर्म अनिष्ट असतात. कर्मसिद्धांतानुसार चांगली कर्मे सुखाला तर अनिष्ट कर्मे दुःखाला कारणीभूत होतात. कर्माचे बंधन तुटल्याशिवाय जीवाचे सार्थक होत नाही. म्हणून ऋषीमुनींनी कर्माची गती लक्षात घेऊन आधी भौतिक, आधी आध्यात्मिक आणि आधी दैविक तापाची निवृत्ती करण्याकरता ऋणमुक्तेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आहे. आता काय, कोणाच्या ना कोणाच्या आश्रयाने मनुष्य जगतो. रोजचं जे जीवन आहे, खाणं पिणं उठणं झोपणं, काय 4 कर्म करायचे आहेत, विहित कर्म. तर ते आता शेतकरी काय शेती पिकवेल, विकणारा काय ते माल आणून विकेल, अजून करणारा काय नोकरीवाला म्हणजे नोकरीत जाऊन पण आपलं जे निहित कामं नेमून दिलं आहे ते करेल. मग आता याच्यामध्ये काही कर्म चांगले आहेत, म्हणजे शेती करणे
चांगलं आहे. आता व्यापारामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे व्यापार केला तर ते इष्टकर्म आहे. मग तुम्ही लोकांना फसवलं, लुबाडलं व्यापारामध्ये तर ते अनिष्ट कर्म आहे. मग जशी कर्म आहे तसं तुमचं सुखदुःख आहे. कर्माच्या गती असती घना, जे जे होणार ते ते चुकेना. आता जोपर्यंत कर्माचं बंधन तुटत नाही, मग तुम्हाला चांगल्या कर्माचंही फळ नको, वाईट कर्माचंही फळ नको, सुख नको, दुःख नको. असं जेव्हा पूर्ण कर्माचं बंधन तुटतं तेव्हाच जीव मोक्षाला जातो. आता हे लक्षात घेऊन ऋषीमुनींनी हा ऋणमुक्तेश्वर आहे त्याची शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. येथे स्नान, दान, तर्पण, मार्जन, यज्ञ इत्यादी पुण्यकर्मे केल्याने त्रिविध तापाची निवृत्ती होऊन स्वर्गापवर्गाचेही सुख प्राप्त होते. तसेच मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण ही अजून 3 वेगळी ऋण आहेत. मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण. स्थानाचे अलौकिक महत्त्व म्हणजे त्यातून पण मुक्तता होते. तो मातृऋण, पितृऋण आता आहे ना, मातृऋण पितृऋण एकच आहे हो. आईबापाची काय इच्छा असते, पुत्रभाव ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मग त्याने चांगल्या सत्कर्माने वागावं आणि आईबापाचंही नाव काढावं अशी आईबापांची इच्छा असते. आचार्य ऋण म्हणजे आचार्याने जे काही तुम्हाला विद्या शिकवलेल्या असतात त्या विद्यांचा चांगला वापर करून तुम्ही काही लोकांसाठी कार्य करता तेव्हा ते आचार्याचं ऋण फेडतं किंवा त्यांची दक्षिणा त्यांना ती द्यायची असते त्या रूपाने. आणि म्हणून पण ही ऋणाची मुक्तता होण्यासाठी पण या स्थानाचे अलौकिक असे महत्त्व आहे. या ऋणातून मुक्तता झाल्याने ऐहिक आणि पारलौकिक सुखाची प्राप्ती होते. दैनंदिन जीवनातील कष्ट आणि कर्ज याची निवृत्ती होते. आता हे खरोखरी भौतिक ऋण आहे, म्हणजे एखाद्याचं कर्ज आहे ते पण इथं निवृत्त होतं, कमी होतं. असे म्हटलेले आहे की अग्नी, कर्ज आणि शत्रू या तिघांना कधीही कमी समजू नये. काळ वाढताच त्याचे आकारमान वाढू लागते. त्यापासून विनाश होण्याचा धोका असतो. म्हणून त्या गोष्टींचा समूळ नाश करणे सुखावं असते. त्याचे ऋणत्रय मोचन तीर्थावरती सर्व ऋणातून जीवमुक्त होत असल्याने त्याचे भावी जीवन सुखमय होते. आजही या तीर्थावर दिव्य स्थानी येऊन लोक स्नान, दान, इतर पुण्यकर्मे करतात. येथील ऋणमुक्तेश्वरास भक्त मंडळी हरभरा, डाळ, गूळ समर्पित करतात. त्यामुळे कष्ट आणि कर्जाची निवृत्ती होऊन आनंदाची प्राप्ती होते. असा हा ऋणमुक्तेश्वर नर्मदा वर्णन ऋणमुक्तेश्वर महिमा वर्णन अध्याय समाप्त झाला आहे. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. आता अध्याय 39 आपण पाहत आहोत. हनुमंतेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजन, त्यानंतर मनुष्याने ब्रह्महत्या, विनाशक परम पवित्र नदीच्या दक्षिण तीरावर समुद्राजवळ असलेल्या या तीर्थाची यात्रा करावी. म्हणजे ज्यांची ब्रह्महत्या वगैरे ज्यांच्या हातून घडलेली आहे चुकून, तर त्यांनी ह्या नर्मदेच्या दक्षिण तटावरती जे समुद्राजवळ जो काठ तीर्थ आहे त्याची यात्रा करावी. येथे हनुमंतेश्वर नावाचे लिंग आहे. युधिष्ठिर म्हणतात, नर्मदेच्या दक्षिण तटावर ब्रह्महत्या निवारण करणारे हे जे स्थान आहे त्याला हनुमंतेश्वर नाव कसे पडले हे मला सांगावे. म्हणजे कसं, ह्याला हनुमंतानीच केलं असणार आहे स्थापन, म्हणून हनुमंतेश्वर आहे. आणि ब्रह्महत्या म्हणजे का, म्हणून ब्राह्मणाला मारायचंच का पहिली गोष्ट. ब्रह्महत्या करून झाली असेल हातून तर त्याचं पाप इथे नष्ट होतं. हे सोमवंश विभूषण, हे तीर्थ अतिगुह्य आहे. याविषयी मी कधीही बोललो नाही. जरी मी वृद्धावस्थेने पीडित आहे तरीही तुझ्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे मी तुला हे सांगतो. पूर्वी राम रावणाचे घनघोर युद्ध झाले. ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी पुलस्ती होते. त्याचे पुत्र विश्रवाचा मुलगा दशानन हा रावण. भगवान शंकराच्या कृपेने, म्हणजे मुळात ते हे कुठून आहे, जन्मकुळ ब्राह्मणाचं आहे रावणाचं पण. म्हणजे काय, चांगला झाला तर महर्षी होतो आणि कुठंतरी एखाद्या छोट्या गोष्टीला जर बुद्धी सुचली तर त्याचा रावण होतो. ब्रह्मदेव हा रावणाचा पणजोबा आहे, कारण त्याचा पुत्र पुलस्तीचा विश्रवापासून रावण झालेला आहे. तर भगवान शंकराच्या कृपेने तो रावण त्रिभुवन विजेता झाला. त्याने सर्व देवांना जिंकले. रामाची पतिव्रता पत्नी सीतेचे हरण केले. कुंभकर्णाने सीतेला सोडून दे असे सांगून त्याला या नीच कर्मापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. विभीषण आणि मंदोदरी यांनीही वारंवार समजावून सांगितले. आपल्याला
कार्तवीर्याचा पुत्र सहस्त्रार्जुनाने जिंकले आहे. त्या सहस्त्रार्जुनाला रेणुकापुत्र परशुरामाने जिंकले. त्या परशुरामाला या रामाने युद्धाबरोबर ती पराजित केले, तर तुमचा कसा विजय होईल? म्हणजे ते सगळ्यांनी वारंवार सांगितलं, कसं काय पटवून दिलं. आता मंदोदरी सांगते हे की मुळात हा कार्तिवीर्याचा पुत्र कोण आहे? सहस्त्रार्जुन. तर त्या सहस्त्रार्जुनानं रावणाला काखेमध्ये मारून समुद्रभर फिरवलं होतं. त्याशी गेला होता युद्ध करायला, तेव्हा त्याला त्याने हे केलं होतं. आता त्या सहस्त्रार्जुनाला रेणुकेचा पुत्र कोण आहे? परशुराम. त्यानं जिंकलेला आहे. आणि त्या परशुरामाला ह्या रामाने जिंकला आहे, तर हा रामाच्या युद्धात तुमचा कसा विजय होईल हो? पण रावणाला काही ते समजलं नाही. रावण म्हणाला, चिंता करू नका. शस्त्ररहित वानर, मनुष्य, प्राणी, सुकरदेव आणि असुर यांच्यापासून मी कधीही पराभूत झालो नाही. श्री मार्कंडेय म्हणतात, श्रीरामप्रभूंनी सुग्रीव, हनुमंत, अंगद आणि अन्य सहकाऱ्यांचं रावणाचा पराजय केलेला आहे. तुंबर, सुग्रीव, हनुमंत, तुंबर, अंगद. त्या युद्धात श्रीरामाने महाबली रावणाचा वध केला. वायुपुत्र हनुमानाने रावणाच्या वनाचा नाश केला. मोठ्या मोठ्या शूरयोद्ध्यांना ठार मारले. रावणपुत्र अक्षकुमार हाही या संग्रामात मारला गेला. तर आपल्याला हे सारं रामायण माहितीच आहे. श्री हनुमंताने राक्षसाच्या भयंकर सैन्यांचा धुव्वा उडवला. अशा प्रकारे रामायणाचा विस्तार. सीताग्नी परीक्षा झाल्यावर रामचंद्र अयोध्येला गेले. काही काळ तेथे गेल्यावर वानर श्रेष्ठ हनुमान श्री शंकरांना नमस्कार करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले. नंदीने वानरश्रेष्ठ हनुमंताला उभे राहा, उभे राहा असे सांगितले. राक्षसांच्या वधामुळे आपण ब्रह्महत्यायुक्त आहात. तेव्हा हे वानरश्रेष्ठ, आपण भैरव सभेला पाहण्याचे अधिकारी नाहीत. हनुमान म्हणाले, नंदीश्वर, आपण श्री शंकरांना या पापाचे प्रायचित्त विचारावे. म्हणजे हे रामायण सगळं संपलं, युद्ध झालं, सीतेचं अग्निदिव्य झालं, ते गेले अयोध्येला आणि हनुमान कैलासावरती शंकराच्या दर्शनाला गेला. तेव्हा त्याला नंदीने सांगितलं की तुझ्या हातून वध घडलेले आहेत, त्यामुळं तू आता इथे उभा राहण्याचा अधिकारी नाही आहेस, तू थांब. मग नंदीला विचारलं की बाबा ह्याच्यापासून पुण्य म्हणजे मुक्त कसं व्हायचं, याचं प्रायचित्त कसं करायचं ते मला शंकराला विचारून सांगा, ज्यामुळे मी अनेक कारणाने पापयुक्त झालो आहे. नंदी म्हणाला, हनुमानजी, आपण पृथ्वीवर श्री शिवशंकराच्या देहापासून उत्पन्न झालेल्या नर्मदा मातेचे नाव ऐकले की नाही? श्री नर्मदा मातेचे नाव ऐकल्याने एका जन्माचे, तर कीर्तनाने 10 जन्माची पापे नष्ट होतात. श्री नर्मदेत स्नान केल्याने 30 जन्माचे पाप नष्ट होते. त्यामुळे आपण नर्मदेच्या तटावर जाऊन तप करा. असे नंदीचे वचन ऐकून वायुपुत्र हनुमान औरवी नदी संगमाच्या दक्षिणेला नर्मदा तटावर पोहोचले. या शुभ संगम तीर्थात हनुमानाने 3 नेत्रधारी, त्रिशूळधारी, जटामुकुटयुक्त, सर्परूप यज्ञोपवीत धारण केलेल्या, भस्माने सुशोभित सर्व अंग असलेल्या आणि डमरू हातात त्याच्या निनादाने अर्धनारी नटेश्वर नंदीवर विराजमान असलेल्या श्री शंकराचे चिंतन केले. आता हे शंकराचं छान वर्णन केलं आहे की त्याच्या हातामध्ये डमरू आहे, त्रिशूळ आहे, अंगाला भस्मलेपन आहे, गळ्यामध्ये सापरूपाचं जानवं आहे, यज्ञोपवीत आहे. आणि असं त्या शंकराचं स्मरण करून त्यानं नदीकिनारी त्या नर्मदेच्या जाऊन तिथे तप करायला सुरुवात केली. आता हे इथं नाव काय दिलं या नदीचं, कुठल्या काठावरती आलेत? औरवी नदीचा संगम आहे तिथं. तिथं हे हनुमंत आलेले आहेत. अशा प्रकारे अनेक वर्षे हनुमंताने भगवान शंकराची उपासना केली. तेव्हा शंकर पार्वतीसह तेथे संतुष्ट होऊन प्रसन्न होऊन भेटीसाठी आले. मेघगर्जने समगंभीर मधुर शब्दात आपल्या वाणीने ते म्हणाले, वत्सा, तू मोठे उग्र तप केलेस, तुला खूप कष्ट झाले. हनुमंता, रावणाला मारण्याने तू कोणतेही पाप केले नव्हतेस. तू तर स्वामी कार्यात तत्पर होतास. माझ्या दर्शनाने तू सिद्ध झालास. हनुमंताने अर्धनारी नटेश्वरांना पाहून साष्टांग प्रणिपात करून मारुती म्हणाला, शंभो, आपल्या विजय असो.
अंधकासुराला मारणाऱ्या, जटेत गंगेला धारण करणाऱ्या भगवाना, आपणास माझे शतशः प्रणाम आहेत. आता वर्ण नाही, कोणाची पण स्तुती केली की माणूस प्रसन्न होतो. आपण नाही, बॉस नसला पटत बॉसचं काहीतरी म्हणावं लागतं ना, सर तुम्ही किती चांगले. तर इथे तर साक्षात शंकर आहेत, जे आता समोर उभे राहिलेत. मग ते सांगतात की अंधकासुराला तू मारलंस, तुझ्या जटेमध्ये गंगा आहे, अर्धनारीनटेश्वरा, कारण पार्वतीचं आलंय ना, तर तुला माझे नमन असो. ही स्तुती ऐकून शंकर म्हणाले, हे वायुनंदन वत्स, तू माझ्याकडून वर मागून घे. हनुमान म्हणाले, हे महेश्वरा, मूलतः ब्रह्मराक्षस हत्येचे पातक लागले आहे. देवा, मी आपल्या संभाषणाने दर्शनाने त्या पापातून परावृत्त होऊ इच्छितो. आधीच शंकर म्हणाले होते, रावणाला मारलंस हे काही तुला पाप नाही आहे. एक तर त्याने मारलं नाही आहे, रामाने मारलंय, आणि तू त्या स्वामी कार्यात मदत केलीस म्हणून तुला काही पाप नाही आहे. मग तरी पण तो म्हणला शंकराला की ह्या पापातून मला तुमच्या दर्शनाने बाहेर काढा. पुत्र नर्मदा तीर्थाचा महिमा आणि धर्मयोगाच्या प्रभावाने माझ्या सगुण दर्शनाने तू निष्पाप होशील यात संशय नाही. वानरश्रेष्ठा वायुनंदना, संसाराच्या उपकारार्थ तुझे नाम असेल. हे नाम सर्व भयबाधा. शंकराने त्याला वर काय दिला की माझ्या दर्शनाने नर्मदेच्या काठी तप केल्याने तू निश्चित पापमुक्त तर झालेलाच आहेस, पण तो आता वर माग. तर वर काय दिला बघा त्याला की संसाराच्या उपकारार्थ तू आहे, तुझं नाव आहे. हे नाम सर्व भय निवारक असेल. म्हणजे हनुमंताचं नाव आपण घेतोच ना कोणत्या पण गोष्टीला बाहेर पडताना. ह्यात आता ओघाने आलं म्हणून तुम्हाला एक टिप देते मी, की जेव्हा आपण केव्हाही प्रवासाला वगैरे बाहेर निघालो आहोत, तर मोठ्या प्रवासाला आपल्या वाहनाने किंवा कसंही बाहेर निघताना देवाराच्या पुढं उभं राहायचं आणि अंजनी सुत हनुमानम रक्षतू 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 स्वस्ती हा मंत्र 5 वेळा म्हणायचा आणि हात जोडून सोबत रक्षण कर म्हणून बाहेर पडायचं. तर त्याची नावं किती दिलीत बघा. हनुमान, अंजनी पुत्र, वायुपुत्र, महाबली, रामेष्ठ, रामाचा परमप्रिय, फाल्गुन पुत्र, पिंगाक्ष, अतुल पराक्रमी, उदादिक्रमण श्रेष्ठ. म्हणजे उददी म्हणजे समुद्र, त्याला तो ओलांडून गेला ना, समुद्राला ओलांडण्यात सर्वश्रेष्ठ. आणि सीता शोकहरण, सीता शोकविनाशक अशी नावे देऊन भगवान शंकर माता पार्वतीचं अंतर्धान पावले. हनुमंताने आत्मयोगाच्या बलाने, ब्रह्मचर्याच्या प्रभावाने श्री शिवशंकराच्या लिंगाची तेथे स्थापना केली. भगवान शंकराच्या कृपेने हे लिंग सर्व कामना पूर्ण करणारे आहे. हे लिंग अभेद्य, कशाच्याही द्वारे तुटल्या जाणाऱ्या योग्य तर्कावर आधारित आणि विनाश उत्पत्ती रहित आहे. म्हणजे हे लिंग अभेद्य आहे, कुठल्याही गोष्टीने हे तुटणारं नाही आहे आणि प्रलयात सुद्धा त्याचा नाश होणार नाही आहे, तर ते कायमचं आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, पुत्रा, हनुमंतेश्वर तीर्थाच्या प्रत्यक्ष अनुभूतीची कथा तुला सांगतो. पंडुनंदना, जी घटना त्रेतायुगाच्या शेवटी व द्वापारयुगाच्या सुरुवातीस झाली, त्यावेळी पृथ्वीवर सुपर्वा नावाचा एक राजा सदैव सुखी असा राज्य करत होता. त्याच्या राज्यातील सर्व स्त्री पुरुष दीर्घायुष्य होते. तो राजा पुत्र धन यांनी युक्त होता आणि चोरांच्या उपद्रव रहित होता. म्हणजे चोरी चकारी काय नाही, सगळे शांततेने धर्माने नांदणारे. धन आहे, पुत्र आहे, प्रजा सुखी आहे. शतभाऊ नावाचा त्याचा एक पुत्र मोठा पराक्रमी होता. राजन, तो सदैव पापधर्म आचरण करणाऱ्या पुरुषास सदैव विषयात आसक्त होऊन संपूर्ण पृथ्वी, पर्वत आणि वनात फिरू लागला. मृगांनी सुकर भरलेल्या वनात जाऊन क्रीडा करून त्या राजाने नर्मदेला नमस्कार केला. पुढे तो चिंचणी वनाच्या शोभेने संपन्न कदंब वृक्षाने शोभित 100 कोसाने विस्तीर्ण हनुमंत वनात जाऊन पोचला. ते वन पळस, जांभूळ, करंज, खैर, गुलाब, बोर या वृक्षांनी युक्त होते. तेंदू वृक्षाने परिपूर्ण, हरणाच्या कळपांनी युक्त, भ्रमराच्या स्वरांनी प्रतिध्वनित, विविध कबुतरांच्या किलबिलाटाने गुंजित होता. शरद ऋतूत, अश्विन मासात, कृष्ण पक्षात तो तेथे राहिला. वनाच्या मध्ये जाऊन कोणते तरी पुस्तक हातात घेतलेल्या चंचल पीतवर्ण कांती असलेल्या ब्राह्मणाला त्याने विचारले. शतभाऊ म्हणाला, ब्रह्मश्रेष्ठ, आपण इकडे तिकडे पाहत हातात पुस्तक घेऊन एकटे का फिरता? ब्राह्मण म्हणाला, राजन, मी कान्यकुब्ज देशातून आलो आहे. मी श्री हनुमंतेश्वर तीर्थ जलात अस्थिविसर्जन करण्यासाठी आलो आहे. मला त्यातल्या राजकन्येने पाठवले आहे.
राजा म्हणाला, हनुमंतेश्वर तीर्थाच्या जलात अस्थी कोणत्या कारणास्तव विसर्जन केल्या जातात ही आश्चर्याची गोष्ट मला सांगावी. थोडक्यात त्या राजाचा एक दीर्घबाहू नावाचा मुलगा होता. तो होता पराक्रमी, पण त्याच्या आजूबाजूचा गोतावळा काही चांगला नव्हता. सदैव विषयामध्ये आधीन गेलेले, पापधर्म आचरणारे असे ते लोक होते. त्यांच्याबरोबर ते ह्या सगळ्या पृथ्वीवरती फिरू लागला. अनेक वनामध्ये क्रीडा करू लागला, मृगया करू लागला. आता असं करता करता नर्मदेच्या काठी आला. तर नर्मदेला मात्र त्याने नमस्कार केला, कारण तसा तो आधीचा हे होता, धार्मिक वृत्तीचा होता. तिथून तो पुढं गेला, हनुमंत वनामध्ये आला. त्या वनामध्ये पळस, जांभूळ, अशी चांगली भरपूर झाडं होती. भुंगे, पक्षी, पाखरं, कबुतरं. शरद ऋतूत अश्विन मासात तिथे तो राहिला. म्हणजे तिथे त्या जंगलामध्ये तो जाऊन, शरद ऋतू आहे, अश्विन महिना आहे, तिथे तो कृष्ण पक्षामध्ये झाला. त्याने बघितलं कोणतरी ब्राह्मण आहे, हातात काहीतरी घेऊन इकडे इकडे फिरतोय पुस्तकासारखं. मग त्याने विचारलं की हे ब्राह्मणा, तू इथे का आलास, कुठून आलास, तुझं काय, कशासाठी? तो म्हटला, मी कान्यकुब्ज देशातून आलो आहे. श्री हनुमंतेश्वर तीर्थाच्या जलात हे अस्थी विसर्जन करायचे आहेत. मला कान्यकुब्ज देशातून राजकन्येने पाठवलेलं आहे. तो म्हणे, अस्थी इथं विसर्जन करण्याचं काय कारण आहे, त्याची तू मला कथा सांग. आता तो ब्राह्मण त्या कथेतून ही उपकथा आलेली आहे ती सांगतो आहे. हे राजन, सुपर्वाचा पुत्र शतभाऊने आपले वाहन सोडून भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून जोडून ब्राह्मणास म्हणाला, आपण मला प्राचीन वृत्तांत सांगावा. ब्राह्मण म्हणाला, कान्यकुब्ज देशात मोठा प्रतापी शिखंडी नावाचा राजा होता. आता आपल्याला एकच शिखंडी माहिती महाभारतातला, तो म्हणजे अर्धनारी नटेश्वर. तर तसं नाही, या नावाचे आधीचे पण राजे आहेत. तो पुत्ररहित होता, मग त्याला मूल नव्हतं. मोठ्या मनोरथाने त्याला एक कन्या झाली, मुलगा नव्हता, मुलगी झाली. त्या आपल्या पूर्वजन्माचे स्मरण करणारी ती कन्या नर्मदेच्या प्रभावाने अतिसुंदर कन्या झाली. त्या कन्येला पिता शिखंडी एकदा म्हणाला, मुली, या अलिप्त संसारात मी कन्यादान करू इच्छितो. उद्याचे कार्य मनुष्याने आजच करायला पाहिजे आणि दिवसाच्या पूर्वीच भागाचे कार्य दिवसाच्या पूर्व भागातच करणे आवश्यक आहे. कारण मृत्यू याच्या कारणाने वा न करण्याने कार्याची वाट पाहत नाही. म्हणजे कसं आहे, कल का काम आज करे, आज का काम अब, हे ह्याच्यामध्ये थोडक्यात सांगितलंय की ते आजचं आजच करा. हो, कुणी उद्या कुणी बघितलं आहे? आपल्याला काय माहीत उद्या आपण आहे की नाही, उद्याचा श्वास घेतो की नाही. तर मृत्यू काय वाट पाहत नाही, ते काम तुमचं मग कधी राहून जाईल. असं त्यांनी मुलीला सांगितलं की मला तुझं कन्यादान करायची इच्छा आहे बाई गं, तर लवकर वेळेमध्येच आता कन्यादान केलं पाहिजे. मग ती कन्या काय म्हणाली पित्याला, बाबा, मी ज्यावेळी ज्याला वर येईन तेव्हाच कन्यादान करा. कन्याचे वचन ऐकून राजा विस्मित होऊन म्हणाला, श्रेष्ठ भाग्यवान मुली, ही आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला बोलली ती पुन्हा सांग. पित्याचे वचन ऐकून ती बालिका पुन्हा त्याच्याजवळ उभी राहिली आणि म्हणाली, राजन, हनुमंतेश्वर तीर्थात घडलेला सर्व वृत्त निवेदन मी तुम्हाला करते. मी कलापिनी नावाची मयुरी असून मी स्वामीसह राहत होते. नर्मदा आणि औरवी नदीच्या निकटवर्ती नर्मदेच्या तटावर पुण्यप्रद अशा हनुमंतवनात मी इच्छेनुसार विहार करू लागले. रात्री देवदार वृक्षाच्या खाली मी पतीसह झोपले होते. तेव्हा तेथे वनात भुकेले व्याघ्र आले. व्याघ्राचे चिंतन करणाऱ्या त्या पापियांनी पतीसह मला पाहिले. मग त्याला भूक लागलेली, वधाचं चिंतन करत होता तो. त्यानं पाहिलं. आता ती काय झालं, मागची कथा पुढे पूर्ण करते की कन्या म्हणाली, जेव्हा मी ज्याला वरीन तेव्हाच तुम्ही माझं कन्यादान करा. मग त्याला आश्चर्य वाटलं. म्हणलं, तू काय म्हणलीस, मला पुन्हा सांग, मला समजत नाही आहे. तेव्हा ती आता आपली कथा सांगू लागली की नर्मदेच्या किनारी जे हनुमंतेश्वर नावाचे तीर्थ आहे, तिथं मी मयुरी होते आदल्या जन्मी, म्हणजे मोरणी होती ती, किंवा काय आपण लांडोर म्हणतो आपल्याकडे. आणि ती आपल्या स्वामीचं म्हणजे मयुराबरोबर राहत होती. रात्री ते वृक्षाखाली झोपले असता एक भुकेलं वाघरू आलं तिथे, आणि त्याच्या डोक्यात काय होतं, ह्यांना मारायचंच होतं ना, सरळ सरळ, दुसरं काय. त्या पापियाने पतीसह मला पाहिले आणि स्वामीसह मला पाशात बांधले. पंखांना जोराने पकडून मान मोडली. त्या पारध्याने, आता व्याघ्र सांगितलं, आता पारधी सांगत आहेत ते, तर म्हणजे पारधी आले झाडाखाली, व्याघ्र नाही आले. भुकेनं
वनात भुकेलेले पारधी आले आणि त्यांच्या डोक्यात काय होतं तर वधच करायचा होता प्राणीमात्राचा, कुठल्या तरी पाखरू म्हणा प्राणी म्हणा काही पकडायचं होतं आणि वधच करायचा होता. त्याच्यानुसार त्यानं त्या पतीचं तिला पाहिलं, त्यांना पाशामध्ये दोघांना बांधून घातलं, प्राण्यांना त्या गळ्यात म्हणा पायात म्हणा दोरे अडकवल्या की बिचारे जातात कुठं. आणि मग काय केलं तर जोरात त्याची मान मोडली, पंख उपटले, जोराने मान मोडली आणि मग पारध्याने अग्नीच्या ज्वाळामध्ये तिला भाजलं आणि ते रात्री थांबले आणि ते जेवलं भाजून बिजून. मग क्रमशः रात्र संपली. प्रातःकाळी गृद्धांना मारणाऱ्या वाघिणीने राहिलेले मांस भक्षण केले. मग ती वाघीण पण एक भुकेली आली होती तिथं. मग तिनं काय केलं होतं, गिधाड मारली होती, तर तिनं पण हे उरलेलं मांस भक्षण केलं. नाड्या आणि मांसाने भरलेल्या माझ्या शरीराच्या हाडाचा तुकडा एक पक्षी घेऊन चालला होता. आकाशातून पक्षी समुद्राला पाहून त्या पक्ष्याने त्या हाडाच्या तुकड्याला सोडून दिले. राजन, माझा तो अस्थिखंड हनुमंतेश्वराच्या नर्मदेच्या जलात जाऊन पडला. त्या तीर्थाच्या प्रभावाने मी तुमची कन्या झाले. मग काय झालं, आता तिला मारलं, तिला भाजलं, त्या मोरणीला खाल्लं. आता दोरीनं बांधलं होतं भाजताना, तशीच ती भाजली. मग त्यातनं ती रात्री भुकेली वाघीण होती, ती आली. तिनं काय गृद्धांना मारलं होतं, गिधाडांना, तिनं त्यातलं काय मांस खाल्लं. मग एक आपला रानटी पक्षी आहे आकाशातला किंवा गिधाडच असेल, तर तो एक मांसाचा तुकडा त्या नाडीचं घेऊन चालला होता. आकाशातून जाताना काय दिसलं त्याला, खाली समुद्र पक्षी दिसले. मग त्यानं आपल्या हाडाच्या तोंडातला तुकडा सोडून दिला. समुद्र पक्षी पकडायसाठी हा तुकडा काय महत्त्वाचा नाही ना, आता गिधाडाला काय ताकद असते भरपूर. मग तो पडला त्या पाण्यामध्ये, त्याच्या रूपाने नर्मदेत पडल्यामुळंच मला हे तुमची मुलगी होण्याचं भाग्य लाभलं, मी तुमची कन्या झाले. पण मला आपल्या जन्माचे स्मरण आहे. हे राजश्रेष्ठ, मी विवाहाची इच्छा करत नाही. माझे पती आजही विषमदोषेत मृग पक्षी इत्यादी जातीत जगत आहेत. राजन श्रेष्ठा, त्यांचा राहिलेला अस्थिभाग त्या तीर्थाच्या जवळ असेल. बाबा, त्या अस्थि तीर्थात टाकण्यासाठी त्वरित कोणत्या तरी ब्राह्मणाला पाठवा. राजश्रेष्ठ, हा सर्व प्रकार मी तुम्हाला सांगितला. राजन येथे शिखंडीने मला बोलावले आणि तो म्हणाला, आता हे ब्राह्मण सांगतो की त्या कन्येने सांगितलं की मी एवढ्यात विवाहाची इच्छा करत नाही आहे. माझा पती हरिण नाहीतर काय पक्षी अशा रूपात कुठतर तिथं आहे का, आणि या रूपात आली, पोटी आली, मोठी झाली, तर तिकडं त्यांचं ते एकदाचं गेलं असेल रूप आणि दुसरं धरलं असेल. तर एखाद्या ब्राह्मणाला पाठवा आणि त्याच्या माझ्या नवऱ्याच्या अस्थी कुठतर तिथं आजूबाजूला पडल्या असतील, त्या अस्थी तुम्ही नदीत विसर्जन करायला पाठवा, असं मगच मी म्हणे तो मला मिळेल. मग ह्याने काय केलं, त्या राजा शिखंडीने ह्या ब्राह्मणाला बोलवलं आणि त्याला सांगितलं, मी तुला 20 गाव इनाम देईल, पण तू नर्मदेच्या तटावर या कार्यासाठी जा. गरीब असल्यामुळे मी ते कार्य स्वीकारले. कन्या म्हणाली, सर्व पापाचा क्षय करणाऱ्या त्या पुण्यवती नर्मदेला जा. सोमनाथ तीर्थाजवळ नर्मदेच्या आग्नेय कोनास उत्तम असे हनुमंतेश्वर तीर्थ आहे. नर्मदेच्या पुढे अर्ध्या कोसावर एक मोठा विशाल वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या जवळ करंजा आणि कटल हे वृक्ष आहेत. ग्रोध वृक्षाच्या जवळ सूक्ष्म हाडांना पाहशील. ब्राह्मण श्रेष्ठ, आपण त्या अस्थींना एकत्र करून नर्मदेकडे घेऊन जा. तेथे अश्विन मासातील कृष्ण पक्षातील शिवतीर्थावर चतुर्दशी तिथीला भगवान शंकराची भक्तिपूर्वक प्रार्थना करून, स्नान करून, पूजा करून, रात्री जागरण करून, पहाटे सकाळी नाभी एवढ्या म्हणजे कमरे एवढ्या पाण्यात आत जाऊन त्या अस्थी तिथं तू विसर्जित कर, त्यांना मुक्ती दे, असे म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ विसर्जित अस्थी करा असे सांगितले. अस्थींना विसर्जन करून पुन्हा पाप नाशास्तव स्नान करावे. असे करण्याने पक्षी योनीतील माझ्या पतीस गती मिळेल. कन्येने जे सांगितले ते सर्व मी लिहून ठेवले. राजश्रेष्ठा, त्या हेतूने मी पापनाशक तीर्थात आलो आहे. त्याने सांगितलेली तीर्थाची चिन्हे पाहून हाडांना घेऊन पूर्वोक्त विधानाने नर्मदेच्या या जलात विसर्जित केले. तेव्हा तिथे पुष्पवर्षा होऊ लागलं. तिनं कसं सांगितलं त्याला, नर्मदेच्या ठिकाणी जा. मग तिथं काय आहे, सोमनाथ तीर्थ आहे, त्याच्या आग्नेय कोणामध्ये हनुमंतेश्वर तीर्थ आहे. आता या तीर्थाच्या जवळ अर्ध्या कोसावर गेल्यावर एक मोठा विशाल असा वटवृक्ष आहे, वडाचं झाड आहे. त्याच्याजवळ ते करंजा आणि कटहल नावाची झाडं आहेत.
तिथे ग्रोध ग्रोध म्हणजे पिंपळ आहे वाटतं, कारण ग्रोध निग्रोध मी वाचले कुठतरी. त्याच्याजवळ सूक्ष्म छोटी हाडं पाहशील बारकी बारकी पक्षाची. तर माझा पती त्या पक्षी योनीत होता, तर ती हाडं गोळा कर, परत त्या तू तीर्थावरती जा, तिथं शंकराचं पूजन अर्चन कर. कोणत्या तिथीला? आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशी तिथीला जा. तिथं चतुर्दशीला म्हणजे 14व्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमा असेल, कृष्ण पक्षातली, हां पौर्णिमाच असेल, बरोबर आहे. तर मग नंतर कमरे एवढ्या पाण्यात जा, त्या अस्थी विसर्जन कर, पुन्हा एक आंघोळ कर त्याच्या नावाने. पापी हे केलेलं आहे म्हणजे पापनाशास्तव, आणि मग माझ्या पतीला मुक्ती मिळेल. त्याप्रमाणे म्हणे मी ह्या गोष्टी केल्या आहेत. तर जेव्हा मी ती हाडं विसर्जित केली, तेव्हा आजूबाजूनं फुलांचा वर्षाव होऊ लागला, आणि हे पांडुनंदना साधू साधू शब्द निनादू लागले. तेव्हा त्या पक्षासाठी दिव्य विमान आले. मयूर दिव्य रूपधारी होऊन विमानात बसून स्वर्गात गेला. राजन हनुमंतेश्वरास असे पाहून ब्राह्मण आणि शतभाऊ राजाने अनशन व्रत केले. भगवंताच्या आराधनेत लागलेल्या त्या दोघांनी आपल्या शरीरात सुकविले. शतभाऊ आणि ब्राह्मण हे शिवाचे ध्यान करत तेथे राहिले. ब्राह्मणासारखे श्रेष्ठ मन असणाऱ्या त्या राजा शतभाऊला मृत्यूने वरले. तो त्यास छोट्या घंटांनी युक्त अशा जाळीने सुशोभित एक दिव्य विमान आले. त्या विमानातील पार्षदांनी आदराने राजास म्हणाले, अतिउत्तम अशा विमानात बसा. तेव्हा शतभाऊ म्हणाला, मला उपदेश करणारे गुरुश्रेष्ठ ब्राह्मण या विमानात चढत नाहीत, तोपर्यंत मीही स्वर्गात येणार नाही. अप्सरा म्हणाली, हा लोभी आहे, याने लोभाने पापाचा संग्रह होता. राजन, सद्गुणाचा आश्रय घेऊन जो हनुमंतेश्वरात प्राण समर्पण करतो, त्याचे सर्व पाप लय पावून शिवलोकात जातो. राजन, या ब्राह्मणाने पापक्षय अद्याप त्याचा झालेला नाही, केलेला नाही. ब्राह्मणाच्या मनात घर आणि स्त्रीची चिंता लागली आहे. नम्र होऊन शतभाऊ ब्राह्मणास म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठा, अनर्थमूळ अशा ह्या लोभास आपण सोडावे. असे म्हणून स्वर्गातील कन्यांसह राजा त्वरित स्वर्गात गेला. हा ब्राह्मणाच्या तोंडून सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर तो जो राजा होता तो काय परत आपल्या राज्यात गेला नाही, तर तिथेच त्या तीर्थापाशी तो बसला हे करायला, आणि ब्राह्मण पण त्याच्यासोबत बसला. दोघं पण तिथं तप करू लागले. मग पुढे काय झालं, तर झालं त्या राजाला मृत्यू आला, शतभाऊला. आणि त्याच्यासाठी विमान आले उत्कृष्ट, घंटा बिंटा खिणखिण करत, आणि आतमध्ये शंकराचे पार्षद वगैरे, आणि म्हणे उत्तम अशा विमानात तुम्ही बसा. तो म्हणला, जो पण मला मार्गदर्शन करणारा गुरु त्या विमानात चढत नाही, तो पण मी चढत नाही. ते म्हणले, तू तप केलंस, तुझ्या मनामध्ये कुठली कामना नव्हती, पण या ब्राह्मणांचे तप केलं, पण त्याच्या मनामध्ये अभिलाषा आहे, त्याला घर पाहिजे, त्याला स्त्री पाहिजे, त्याचं काही झालेलं नाही अजून, त्याच्यामुळं त्याला काही एवढ्यामध्ये मुक्ती नाही आहे, तुला मुक्ती आहे, तू चल. मग त्या ब्राह्मणाला त्यांनी सांगितलं, त्या शतभाऊने, की हे ब्राह्मण श्रेष्ठा, आपण आता हे सोडावं सगळं, आणि आपण पण मुक्तीच्या मार्गाने निघावं. असं म्हणतो स्वर्गातल्या त्या कन्यांसह स्वर्गात गेला. काही दिवसात ब्राह्मण वैतालिकासह स्वर्गात गेला, आणि मयूर ही तीर्थाच्या प्रभावाने काशीराजाचा पुत्र झाला. आता ब्राह्मण पण काही वर्षांनी सगळा लोभ सोडल्यावरती तोही स्वर्गात गेला, आणि ज्या मोरासाठी एवढी कहाणी घडली, तो मोर काशीराजाचा पुत्र झाला. पूर्वजन्मात कन्येच्या द्वारा दिले गेलेले आपले आत्म्याचे ध्यान चिंतन केल्यामुळे तो मयूर राजाचा पुत्र झाला. साध्वी या कन्येने त्यास प्रौढ युवा पाहून पित्याची आज्ञा घेऊन स्वयंवरात आपल्या पतीस प्राप्त केले. ते मार्कंडेय म्हणतात, राजश्रेष्ठ, या तीर्थात असा वृत्तांत आहे. मग तो झाला, दुसऱ्या काशीराजाचा मुलगा झाला, मोठा झाल्यावर त्या कन्येनं त्याला तिने एवढं करून घेतल्यामुळेच त्याला मुक्ती मिळाली होती. मग तिनं आपल्या पित्याची आज्ञा घेऊन त्याला वरलं आहे, आणि तिला तो प्राप्त झाला आहे पती म्हणून. मग मार्कंडेय म्हणतात, हे राजश्रेष्ठा, या तीर्थात असा वृत्तांत झाला, त्यामुळे जे तीर्थ परमपवित्र आहे. राजन, अष्टमी चतुर्दशी तिथीस सर्व काळी, विशेषतः आश्विन मासातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भगवान शंकरास मध, दूध, घृत, अत्तर मिश्रित जल द्यावे. नंतर कुशजलाने स्नान क्रमशः घालावे. म्हणजे काय द्यायचं, आधी सुगंधी द्रव्यांनी त्याला स्नान घालायचं शंकराला आश्विन महिन्यातल्या चतुर्दशी तिथीला. मग त्याच्यानंतर काय करायचं, सुगंधी सुंदर फुलं अर्पण करायची.
एका बिल्वपत्राने शंकराची पूजा करावी. मुचकुंद कुंद जाती जुई काश कुश ही जी फळं मिळतात त्याने कुशाने पण त्याला स्नान घालावं. कुशजराने मग दर्भ टाकायचा पाण्यात थोडा आणि त्याने पण स्नान घालायचे. मग तुपाचा दिवा लावायचा. ऋतुकाळानुसार जी फुलं येतात त्याने हनुमंतेश्वराची पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा. तो नाही मिळाल्यास तेलाचाही लावावा. वैदिक सर्व लक्षणयुक्त कुलीन ब्राह्मणाकडून श्राद्ध करून घ्यावे. योग्य ब्राह्मणास वस्त्र अन्न सुवर्ण याने तृप्त करावे. नरकात असलेले पितृगण स्वर्गात जावोत म्हणून ब्राह्मणास नमस्कार करावा. जमेल ती दक्षिणा द्यावी. सुवर्णाची चोरी मित्रद्रोह यामुळे आपले उत्पन्न झाले सर्व पाप नष्ट होते. तसेच शिवशंकराने सांगितले आहे. मार्कंडेय म्हणतात, वत्सा आणखीन काय सांगू. सर्व पापाने युक्त असलेल्या पुरुषानेही ब्राह्मणास दान करावे. या तीर्थात विशेष गोदाने करावीत. कारण कुंतीपुत्र सर्व दानात गोदान म्हणजे गायीचे दान श्रेष्ठ मानले गेले आहे. गाय ही सर्व देवस्वरूपी आहे आणि सर्व देवही गोरूप आहेत. राजन तिच्या शिंगाच्या अग्रभागात नित्य इंद्राचा निवास आहे. वक्षस्थलामध्ये स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी आहे. मस्तकात ब्रह्मा आहे. कपाळात शिव आहे. डोळ्यात चंद्र सूर्य, जिभेत सरस्वती. राजन मनुष्यगण आणि सिद्ध तिथे दात आहेत. गायीच्या हुंकारात अंग व्याकरणादी पदक्रमासहित 4 वेद स्थिर आहेत. असंख्य तपस्वी ऋषी गायीच्या रोमाच्या छिद्रात निवास करतात. महिषवाहन दंड हाताने धारण केलेले मोठ्या शरीराचे शुभाशुभ परीक्षक काळ्या रंगाचे यमराज देखील गायीच्या पाठीत स्थित आहेत. दुधाच्या धारेत 4 पुण्यसागर राहतात त्या स्तनामध्ये. विष्णूच्या चरणापासून उत्पन्न दर्शनाने पाप नष्ट करणारी भगवती गंगा गायीच्या मूत्रात स्थित आहे. ती सर्व विद्वानांना मान्य व आणि वंदनीय आहे. पवित्र सर्व मंगलकारक भगवती लक्ष्मी ही तिच्या शेणात वसली आहे. म्हणून गोमयाने अंगण वगैरे सारवायचं असतं. आणि ते आपली अंधश्रद्धा वगैरे नाही. तर आता जेव्हा पाकिस्तानमध्ये तो विसर्ग होऊ लागला तेव्हा त्यांनी भारतातल्याच काही लोकांना विचारलं होतं की ज्यांचं नेहमी यूट्यूब पाहत होते की आम्ही काय करावं. तर जे गायीचं हनन करत होते तर ते आता गायीचं शेण शोधू लागत होते. स्वतःच्या अंगाला त्यानं लेपन करा म्हणून त्यांना सांगितलं होतं. तर गायीच्या शेणामध्ये ती ताकद आहे. पांडुनंदना मनुष्याने गायीच्या शेणाचा शरीरावर लेप दिला पाहिजे. गंधर्व अप्सरा नाग तिच्या अग्रभागात स्थिर आहेत. भरतवंश उत्पन्न सागरात हे तीर्थ आहेत. ते सर्व गायीमध्ये सामावले आहेत. त्यामुळे गाय सर्व तीर्थमय आहे. पंचगव्य गोदुग्ध गोदधी गोघृत गोमूत्र शेण हे परमपवित्र आहे. युधिष्ठिर म्हणाले, गाय सर्व देवमय आहेत. सर्व देवांनी सुशोभित आहेत, पूज्य आहेत. तुम्ही हे सांगा की गायीमध्ये सर्व देवांचा निवास का आहे. श्री मार्कंडेय म्हणतात, भगवान विष्णू सर्व देवमय आहेत आणि गायी ही विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झाल्या. देवही त्या विष्णूच्या शरीरातून उत्पन्न झाले. त्यामुळे ह्या दोघांपासून विविध विश्वनिर्मितीचे संकल्प झाले, कल्पना झाल्या. पंडुनंदना पांढरी अथवा भरपूर देणारी कपिला आणि वासरासहित जे जे उत्तम गुण आहेत अशी श्वेतवस्त्राने आच्छादलेल्या काशाच्या दुधाच्या पात्राने युक्त सोन्याच्या अलंकार शिंगास मडवलेली अशी आभूषित गाय हनुमंतेश्वराच्या समोर भक्तीने सत्पात्र विद्वान ब्राह्मणास दान द्यावी. स्वर्ग आणि अनंत फळ इच्छिणाऱ्या पुरुषाने विधियुक्त दान करावे. जो पुरुष असमर्थ पुरुषास दान करतो तो विष्णू लोकात जातो. राजन, जो पुरुष या लोकात येऊन योग्य ब्राह्मणाच्या घरी गुण विद्या धन आणि संपत्तीने युक्त कुशलपुत्रात या रूपात जन्म होतो. राजन, हे सर्व पापहरण करणारी हनुमंत तीर्थाची ही कथा जे ऐकतील ते मनुष्य वर्णसंकटाने मुक्त होणाऱ्या पापापासून वर्णसंकराने होणाऱ्या पापापासून मुक्त होतात. दूर राहूनही चिंतन करणारा आणि या तीर्थाचे दर्शन करणारा मनुष्य या पापातून मुक्त होतो यात संशय नाही. मार्कंडेय म्हणतात, राजन, तुला परमपुण्यदायक अशा सर्व देवमयी गायीचे गो सावित्री स्तोत्र ऐकवतो. यावरून कोठे कोठे कोणत्या देवता निवास करतात त्याचे ज्ञान होईल. असा हनुमंतेश्वर तीर्थमहिमा इथे वर्णन करून आता मी देखील हा अध्याय समाप्त करते. 4च अध्याय आजच्या ठिकाणी ठेवते आणि पुढे हे स्तोत्र आणि पुढच्या अध्याय आपण त्यामध्ये घेऊया. नर्मदे हर.